अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री गुरुचरित्र अध्याय 18. फायदे आणि महत्त्व. श्री गुरुचरित्रातील आपण 18वा अध्याय रोज पठण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात, काय काय अनुभव येतात, काय काय चमत्कार घडतात, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा अध्याय नसून साक्षात दत्त महाराज आहेत. दत्त महाराज प्रत्येक भक्ताला कलियुगामध्ये प्रत्येक भक्ताला कधीही तुम्ही दत्त महाराजांना एक हाक द्या, दत्त महाराज तुमच्या हाकेला धावून येतात. ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सर्व दूर करतात. दत्त महाराजांची कोणतीही सेवा आपण करतो तेव्हा फक्त मनामध्ये विश्वास ठेवा. विश्वास ठेवून कोणतीही सेवा करा, तुम्हाला त्या सेवेचे फळ नक्कीच मिळते. दत्त महाराज कायम तुमच्या कुटुंबाचे व तुमचे रक्षण करतात. ज्या काही इच्छा आहेत, तुम्हाला वाटतं की ही इच्छा पूर्ण होणारच नाही, त्या इच्छाही पूर्ण होतात. अनुभव लवकरात लवकर येतात. 18वा अध्यायाचे फायदे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. श्री गुरुचरित्रातील 18वा अध्याय आपण अगदी आपल्या इच्छेने पठण करू शकतो. तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे, सतत घरामध्ये गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहे, समस्या आहेत, बाहेरील बाधा आहेत, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्न होत नाही, मुलबाळ होत नाही, ज्या काही तुमच्या समस्या, अडचणी, संकट आहेत ते सर्व दूर होतात. तुम्हालाही जीवनामध्ये अचानक लक्ष्मी प्राप्ती व्हावी असे वाटत असेल, दुःख दारिद्र्य दूर व्हावे, संकट अडचणी, मनातील भय, बाहेरील बाधा, वाईट नजर, शत्रुपीडा ही जाणवत असेल तर हा अध्याय नक्की वाचन करा. कर्ज झालं आहे, भरपूर कर्ज आहे, काही केल्याने कर्ज फिटत नाही. असं होतं की काही वेळा कर्ज घ्यावंच लागतं, काही अडचणी असतात, काही संकट असतात, यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. पण काही कारणाने थोड्याच दिवसामध्ये कर्ज फेडणं शक्य नसतं. भरपूर कष्ट करता, मेहनत करता, तरीही कर्ज फिटत नाही. कर्ज वाढत जातं तेव्हा मनामध्ये वाईट विचार येतात, मनामध्ये भय येतं, अडचणी, संकट हे तुमच्या पाठीशी राहतात. यासाठी आपण दत्त महाराजांचा हा 18वा अध्याय पठण करायचा आहे. हे पठण कधी करावे, कसे करावे, कोणते नियम पाळावे, हे माहितीही मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याही मनामध्ये काही इच्छा आहेत किंवा दत्त महाराजांची कृपा त्वरित तुमच्यावर व्हावी असे तुम्हाला वाटते, तेव्हा तुम्ही 18वा अध्याय पठण नक्की करा. खूप महत्त्व आहे. जीवनामध्ये अचानक लक्ष्मी प्राप्ती होते, तसेच जे काही अडचणी, संकट आहेत, बाधा आहेत, त्या सर्व दूर होतात. दत्त महाराजांची सेवा केली तर दत्त महाराज कधीही भक्ताची साथ सोडत नाहीत. तुम्ही अगदी कोणत्याही वेळेमध्ये, कितीही अडचणीमध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण करा. दत्त महाराज तुमच्या त्या संकटामध्येही धावून येतात. फक्त मनामध्ये विश्वास असायला हवा. आपण कोणतंही सेवा, कोणतेही उपाय विश्वासाने करतो तेव्हा त्या सेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. 18वा अध्याय तुम्ही मनापासून व इच्छेने नक्की करावा. कमीत कमी 41 दिवस तुम्ही या अध्यायाचे पठण नक्की करा. तुम्हाला या अध्यायाचं पठण कसं करायचं आहे? पूर्णपणे तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे, ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. आपण कोणतीही सेवा करतो, पारायण करतो, व्रत करतो, तेव्हा आपण हे 2 नियम अवश्य पाळावे. कारण आपण कोणत्याही नियमाचे पालन केले तर आपल्या ज्या काही अडचणी, समस्या आहेत, आपण जे काही सेवा करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश नक्की प्राप्त होते. यासाठी तुम्हाला हे 2 नियम अवश्य पाळायचे आहेत. तुम्हीही भरपूर कर्जामध्ये आहात, भरपूर गरिबी आहे, गरिबी काही केल्याने दूर होत नाही, आजारपण दूर होत नाही. या वेळेमध्येच दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी आपण या सेवा करून आपल्या जीवनात भरपूर आनंदी राहू शकतो, सुखी राहू शकतो, लक्ष्मीला आकर्षित करून घेऊ शकतो. तसेच
प्रत्येक संकट, अडचणी दूर करू शकतो. काही वस्तू खरेदी करून घ्या किंवा त्या वस्तू आपण घरामध्ये ठेवून त्या वस्तूंची पूजा करणे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट, मेहनत आहे. प्रत्येकाला पैसे हे कष्ट करून मिळतात. पण आपण सेवा करतो त्यामध्ये कोणतेही पैसे तुम्हाला वेस्ट करण्याची गरज नाही. आपण सेवा करून आपण जेवढीही की तुम्ही नामस्मरणही केले तरीही ही सेवाच आहे. पण काही ठिकाणी असं आहे की तुम्ही या वस्तू घ्या, त्या वस्तू घ्या, तेव्हा तुमच्या जीवनाचं चांगलं होणार आहे, असे नाही. आपल्या जीवनामध्ये आपण कष्ट, मेहनत करतो. काही लोकं बरेच दिवसभर कष्ट करत असतात, मेहनत करत असतात. तेव्हा कुटुंबासाठी थोडेफार पैसे मिळतात. त्या पैशामध्येच त्यांचं घर चालतं. पण या वेळेमध्ये तुम्ही 1-1 महिन्याचे जे काही तुमचे पेमेंट, पैसे येतात ते दुसऱ्यांना देऊन काहीतरी वस्तू घेणं किंवा त्या वस्तूवर आपण सेवा करणं असेही नाही. शेवटी तुमची इच्छा आहे, पण सेवा करून आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही समस्या, अडचणी दूर करू शकतो. तुम्हाला 18वा अध्याय पठण करता तेव्हा अचानक लक्ष्मी प्राप्ती होते. तसेच कर्ज भरपूर झालं आहे, हे कर्जही दूर होते. घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते, मनातील भय दूर होते. बाहेरील बाधा करणी किंवा तंत्रमंत्र करणी हे प्रकार आहेत ते सर्व दूर होतात. जे लोक वाईट करण्याचे विचार करत आहेत, तुमच्या वाईटावर आहेत, ते लोक तुमच्यापासून दूर होतात. हा अध्याय खूप प्रभावी आहे. हा अध्यायाचे पठण केल्याने जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. साक्षात हा अध्याय नसून दत्त महाराज आहेत. तुम्हाला या अध्यायाचं वाचन करता तेव्हा हे 2 नियम अवश्य पाळा. ब्रह्मचर्याचे पालन करा, मांसाहार बंद ठेवा. तसेच तुम्ही या अध्याय कधी वाचन करावे, तर तुम्ही अगदी कधीही करू शकता, कुठेही करू शकता. अगदी तुम्ही रोज तुमचं धावपळीचं जीवन आहे, तुम्ही काम करत आहात, कामावरही तुम्ही 10 मिनटं वेळ काढून हा अध्याय वाचन करू शकता. गुरुचरित्र घेऊन जायचं आहे का किंवा गुरुचरित्रातील अध्याय वाचन करायचं आहे का, असे नाही. गुरुचरित्र आपण तेव्हाच करू शकतो, यातील अध्याय तेव्हाच पठण करू शकतो जेव्हा आपण हे गुरुचरित्र पारायण करत आहोत. हा ग्रंथ खूप जागृत आहे. या ग्रंथाला कधीही आपण हात लावू शकत नाही. या वेळेमध्ये तुम्हाला अगदी छोटासा ग्रंथ कुठेही मिळून जातो. अगदी 10 रुपयापासून किंमत आहे. हा ग्रंथ तुम्ही घ्या, जीवनामध्ये सेवा करत चला. सेवा करता तेव्हाच आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला चमत्कार, अनुभव दिसून येतात. आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या दूर करतात. दत्त महाराजांची सेवा कोणतीही करा, प्रभावी ठरते. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. सेवा केली, आपण परमेश्वराची सेवा करतो, यामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही असे कधीही होत नाही. कोणतीही सेवा केलेली वाया जात नाही, तर तुम्हाला त्या सेवेचे फळ नक्की मिळते. कितीही अडचणी आल्या, संकट आले, आपण वर्षानुवर्ष मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, काहीही जीवनामध्ये बदल घडत नाहीत, गरिबी दूर होत नाही, संकट येत आहेत, दारिद्र्य येत आहे, भरपूर पैसे टिकवून ठेवण्याचेही प्रयत्न करत आहात, तरीही पैसे टिकत नाहीत, लक्ष्मी स्थिर राहत नाही. या वेळेमध्ये तुम्ही या अध्यायाचे पठण नक्की करा. तुम्हाला काही दिवसात अनुभव येतील. दत्त महाराजांचे कोणतीही सेवा केल्याने लवकरात लवकर अनुभव नक्की येतात. तुम्ही कमीत कमी 41 दिवस या अध्यायाचे पठण करून बघा. हा अध्याय वाचन करता तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवा. तुमचं कल्याण होणारच आहे असा विश्वास ठाम ठेवा. आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवून सेवा करायला हवी. असे नाही की आपण फक्त सेवा करायची आहे म्हणून करायची आहे, पण विश्वास नाही, असे कधीही करू नका. तर विश्वास नेहमी ठेवा. आपण कोणतीही सेवा करतो स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, त्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळते. उशीर झाला तरीही चालेल, पण विश्वास हा डगमगू देऊ नका. एक दिवस तुमच्या जीवनाचं कल्याण नक्कीच करतात. त्यासाठी तुम्ही ही सेवा करा. 18वा अध्याय पठण करा. ग्रंथाचे पावित्र्य ठेवा.
असे नाही की हा ग्रंथ वाचन झाले की कुठेही ठेवा, पावित्र्य ठेवायचं आहे. आपण कोणताही ग्रंथ. श्री स्वामी समर्थ.